मला काला मी पाणी आणते. मालक पाणी. मालक काय आहे? शोभाताईंसाठी. शोभाताईंसाठी सरप्राईज आहे, सरप्राईज. वहिनी अहो सिरियल वर एवढी गोष्ट किती ताणता तो. हा तो ग्लोरियाचा नवरा तिच्यासाठी काय सरप्राईज गिफ्ट आणणार आहे सांगतच नाही. 3 दिवस झाले हेच दाखवतायत. अगं ए अंजे, आजच्या एपिसोड मध्ये दाखवणार आहे. आम्हाला पण बघायचंय काय देतंय एवढं. हो की नाही दादा? दादा अगं काय लपवताय? हा भानू दादा काय लपवताय? मला काय माहिती. ए अंजे, सिरियल बघू दे ना, थांब ना जरा, गप्प बस ना. संपली सिरियल. ह्या नवऱ्याला ना कळतच नाही किती ताणायचं ते. इतका वेळ घेतला ना की सरप्राईज द्यायची सगळी मजाच निघून गेली. हा बरोबर बोलताय तुम्ही. वहिनी येते मी. मोन्या, असा काय बॅग घेऊन उभा आहेस तू? पाणी दे मला. द्या ना गिफ्ट. आधी पाणी देतो मग देतो. मी आधी देते पाणी, तुम्ही गिफ्ट द्या. हो, बर. ताई पाणी. मालक द्या. आता लगेच द्या. हा हो, हे माझं नाहीये. मालक तुमचंच गिफ्ट आहे. मी फक्त कवर बदललं. छान दिसतंय ना आता? हो. हा जा तुम्ही जा. मोन्या, चहा ठेव जरा माझ्यासाठी. आणि जेवायला काय करणार आहेस? फ्रीज मध्ये बघ भाज्या असतील, त्यातलीच काहीतरी एक कर. आणायला जाऊ नको परत. हो करतो. मला द्या ना तुम्ही. ते भाजी थांब, थांब. मालक हे तुम्ही काय आणलंय? हा तर काय? मोन्या काय आहे? काय? अरे काय लपवतोयस? इकडे आण, दाखव मला. हा. गिफ्ट आहे माझ्यासाठी? हो. मग इतका वेळ का नाही दिलास? ते दे इकडे. हो. शोभे थांब. ही कशाला आली आता? काय आहे? गिफ्ट आहे. कसलं गिफ्ट? हे बघ शोभे, हे असलं गिफ्ट वगैरे काही घेऊ नकोस हं? आई, खाली मुंडी पाताळ धुंडी. ओ मावशी काय करताय तुम्ही? तू गप गा. शोभा, मी असं कसं करीन? शोभा खरंच याच्यात साप नाहीये. मी तुला साप कसा देईन? हवं तर मी तुला उघडून दाखवतो.
माझ्या नवऱ्याने प्रेमाने इतकं छान गिफ्ट आणलंय, इतके मस्त पैंजण आणलेत आणि तू काही काय बडबडतेस? बघा ना, उगीच मालकांना काही ना काहीतरी बोलत असतात. ए दोन मिनिट. बघू. खरं आहेत का हे? नाही कुठे नाही असू दे, चालतील मला. तू दे इकडे. काय ते? हे बघ, माझ्या मुलीनं खोटे दागिने घातलेले मला आवडणार नाही. का रे मास्तोड्या, तुला पैंजणच आणायचे होते ना, तर खरे आणायचे होतेस ना तिच्यासाठी. हे असले पैंजण रस्त्यावर 60-60 रुपयाला मिळतात. असू दे का आई, तू दे ना इकडे, दे. नाही, मी तुला देणार नाही. हे खोटे दागिने वापरस ना तर तशीच सवय लागेल तुला. आणि ये मास्टर द्या, तुला आणूनच द्यायचे ना तर खरे पैंजण आणून दे तिला. आई, अगं आई काय आई? शोभे, तू बिचारी साधी बोळी आहेस ग, म्हणून हा मास्टर द्या तुला फसवतोय. हे बघ, हे असले खोटे दागिने घातले ना की दारिद्र्य येतं ग. त्यापेक्षा एक काम कर, त्याला खरे पैंजण आणून द्यायला सांग. हा मी घेते, तू दे आधी हे. हे काय घेते? आपल्याला काही खोटे दागिने. मावशी, आई, आई, पैंजण कशाला खाली टाकलास? मग काय करू? हे असले खोटे पैंजण घालण्यापेक्षा ना पायात चाळ बांधून फिरलेलं बरं. अरे मास्टरड्या, परत असलं काही माझ्या मुलीसाठी घेऊन आलास ना तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. हिम्मत असेल ना तर खरे पैंजण आणून द्या तिला. मोठ्या बायकोसाठी पैंजण आणते. आई, जाऊ दे ना मोन्या, आईला नसतील आवडले पैंजण. तू जा, चहा ठेव आपल्या दोघांसाठी, जा. ताई मी करते. नाही नको, तुला माहितीये ना मला मोहन्याच्या हातचा चहा आवडतो. जा मोहन्या, चहा कर. मोन्या, पैंजण काही इतके वाईट नव्हते. हा, डिझाईन पण बरी होती. पण आता आईचं वय झालंय ना, म्हणून तिला आवडलं नसेल डिझाईन, म्हणून पेकले तिने. खोटं घातल्यावर ऍलर्जी होते. नाही म्हणजे असं मी कुठेतरी वाचलं होतं. बहुतेक ना आईने पण वाचलं असणार, म्हणून ती मला म्हणाली, शोभे खोटं घालू नकोस. खरंच खोटं घातल्याने घरात गरिबी येते का? म्हणजे मला नाही तसं वाटत. आई आपल्याला काहीही बडबडत असते. काय ना, काही म्हणा, तुझा चॉईस इतका चांगला असेल असं वाटलं नव्हतं. मस्त होते बहीण.
अरे वा, छान दिसतायत. डिझाईन पण मस्त आहे. आज पहिल्यांदा मास्तरड्यानं चांगली वस्तू घरी आणली. अहो, ऐकलत का? बघा, छान दिसतायत ना. तुम्ही तर कधी आणलेच नाहीत मला पैंजण. वाटलंच नाही बायकोनी पैंजण घालावेत म्हणून. पण माझ्या नशिबात पैंजण होते. खोटे का असेनात, पण पैंजण आहेत की नाही. मेले के का पैंजण? बघा किती छान दिसतात. त्या मास्टर यांनी आणले म्हणून माझी इतक्या वर्षांची इच्छा पूर्ण झाली. पण आता हे रोज वापरायचे कसे? नाही, हे चांगले नाहीत म्हणून शोभीला बोलले मी. जाऊ दे, जे आहे ते आहे. मला आवडलेले आहेत आणि माझ्या पायात खूप छान दिसतायत ते. शोभीला बघू नंतर काय उत्तर द्यायचं ते. आता तर छान दिसतंय. या पैंजणासाठी एवढं सगळं केलं काय? म्हातारे, बघ आता तुला कशी नाचवते. आई, आई, तू भाई आजच पकडली जाणार की काय? अहो तुम्ही, मालक, मावशी ना एक नंबरच्या स्वार्थी आहेत. अहो असं बोलू नका, चांगल्या आहेत त्या. हो मालक, तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही असं बोलताय. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. तुम्ही आणलेले पैंजण मावशीना हवे होते ना, म्हणून हे समजा नाटक केलं मावशींनी. तुम्ही शोभासारखंच मला वाईट वाटू नये म्हणून म्हणताय नाही. पण सासूबाई म्हणाल्या तेही खरंच आहे ना. मी शोभाला काहीच देऊ शकत नाही. अहो नाही मालक, तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून मी हे समजा नाही बोलत आहे. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. त्या तुम्हाला ओरडल्या आणि त्यांनी पैंजण खाली टाकून दिले. मग त्या खाली गेल्या, त्यांनी पैंजण उचलले आणि मग मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की ते पैंजण घालून अख्ख्या घरभर फिरत होत्या. जाऊ दे. असं कसं जाऊ दे? ते पैंजण तुम्ही शोभाताईंसाठी आणले होते ना, आणि तुम्हाला वाईट वाटलं त्याचं काय? अहो पण सासूबाई तरी खुश आहेत ना. त्यांच्या मनासारखं झालं ना. जाऊ दे. आणि तुमचं मन दुखावलं गेलं त्याचं काय? त्यांना पैंजण हवे होते तर मागायचं ना तुमच्याकडे. हे नाटक करण्याची काय गरज होती? मी त्यांना सोडणारच नाही. तुम्ही प्लीज त्यांना काही करू नका. मी सोडून दिले, तुम्ही सोडून द्या. असं कसं सोडून देऊ मालक? त्यांनी तुम्हाला दुखवलं आहे. आई, काय करतेस एवढ्या वेळात मध्ये? आई, दार उघड ना. आई, अगं दार उघड ना आई. काय ग, एवढा वेळ काय करत होतीस? अरे ग, जरा डोळा लागला होता तेवढ्यात तू आलीस. आत्ता या वेळेला संध्याकाळचे 5:30 वाजता तरी तू झोपतेस? काय झालं बरं सांग, तुझं काय काम होतं? तू मगाशी खिडकीतनं पैंजण खाली टाकलेस ना? मग त्याचं काय? मग आता मी खाली शोधले तर नाही आहेत ग. अगं असतील तिथंच कुठं तरी, बघ जरा. अगं आई, मी सगळ्या चौकात शोधले नाही आहेत पैंजण. अगं नीट बघ ग. आणि जाऊ दे गेले तर, त्यात काय एवढं, गेले ते बरंच झालं. आता मी घालणार नाही तर परत तरी केली असते ना.
पैसे परत आले असते. मला वाटतं ना मी खाली येईपर्यंत ना कोणीतरी उचलले असणार ते. काय करू ना. बरं झालं का गेले ते सोड. 60-70 रुपयाचे पैंजण ते. नाही थांब थांब, लताला विचारते तिने बघितलेत का. लता, तुला पैंजण घालायचे होते ना, आता बघ मी काय करते. बोन्या, हा शोभा, काय करतोयस. ते पैंजण. सांगितलं ना इतके वाईट नव्हते. झोप आता. पण शोभा ते झोपतो का आता. हो.